हे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ इच्छित नाही का? तर भाजपचं सरकार किंवा फडणवीस देऊ शकतात. तुम्हाला अजून एक वेगळी माहिती देतो, जी मी जास्ती बोलत नाही, पण खरं सांगण्याची आज गरज आहे, हे म्हणून मी सांगतोय की 2014ला राणे समितीच्या माध्यमातून जे काँग्रेसच्या सरकारने आरक्षण दिलं होतं, त्याच्या इतकं बोगस काहीच काम नव्हतं. ते प्रचंड बोगस गोष्ट होती. ते तर त्यांनी GR काढला, म्हणजे ऑर्डिनन्स काढला आणि ते रद्द झालं लगेच. आता का? तर त्याच्यामधलं कोर्टाचं एक आर्ग्युमेंट होती की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही. मग आमच्या समोर 2015ला एकमेव चॅलेंज होतं की मराठ्यांना सामाजिक दृष्ट्या मागासलेलं कसं ठरवता येईल. आणि तेव्हा भाजपचं सरकार होतं, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे साहेब, विनोद तावडे साहेब त्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते, आणि चंद्रकांत दादा पाटील पण त्यावेळेला प्रभावी नेते होते, आशिष शेलार साहेब होते. तुम्हाला सांगतो, विनोद तावडे साहेबांनी 15 मध्ये आरक्षण अभ्यासक समिती नेमली, त्या समितीत मी पण होतो, आणि ती इनफॉर्मल समिती नेमली, आयोगाच्या बाजूची, आयोगातली नाही ती समिती. आणि आम्हाला एकच काम दिलं की तुम्ही मराठा समाज हा सामाजिक मागासलेला कसा हे शोधून काढा. मग सगळे जुने डॉक्युमेंट शोधा, इतिहास शोधा, भूगोल शोधा, काय शोधायचं ते शोधा, पण सामाजिक मागासलेलं ठरवायला पाहिजे या समाजाला. मग आम्ही सखोल अभ्यास केला, आणि त्यावेळेला फडणवीस साहेबांनी, चंद्रकांत दादा पाटलांनी, विनोद तावडे साहेबांनी, आशिष शेलार साहेबांनी आम्हाला एकदम फ्री हँड दिला होता, आणि अतिशय प्रबळ काम त्या काळात झालेले, म्हणून तर आज मराठा समाज आंदोलन करायला तयार झाला ना, कारण सगळे डॉक्युमेंट समोर त्या काळात आलेले. आणि दरम्यान मग 16 मध्ये मोर्चे निघाले, त्याही वेळेला फडणवीस साहेबांनी खूप सकारात्मक भूमिका घेतली. 1.5 वर्षामध्ये आम्ही खूप डॉक्युमेंट गोळा केले. 5 डिसेंबर 2016ला आम्ही हायकोर्टमध्ये 5,000 पानांचं ऍफिडेव्हिट सादर केलं होतं. त्यात सगळं मराठा समाजाचं बेसिक डॉक्युमेंट आहे मागासलेपणाचं. आणि 6 डिसेंबर 2016 मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात फडणवीसांनी निवेदन केलेलं आहे नागपूरला, की बापट आयोग हा, ज्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण नाकारलं जातंय, हा बोगस आयोग होता, याचं इलिगल काम आहे. रावसाहेब कजवेची अपॉइंटमेंट इलिगल होती, हे मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि बापट आयोगामुळेच मराठ्यांचं खरं आरक्षणाचं त्रांगडं वाढलेलं आहे. आणि ते बापट आयोगाचं त्रांगडं काँग्रेसच्या सरकारमुळे आणि शरद पवार साहेबांच्या पक्षामुळे वाढलेले. आता फडणवीसांनी स्पष्ट भूमिका घेतली, आणि भाजपच्या सरकारमधले विनोद तावडे साहेब, चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलारांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं, म्हणून आम्ही एवढा अभ्यास करून सगळे डॉक्युमेंट समोर आणू शकलो. आणि पुन्हा न्यायमूर्ती गायकवाड आयोगाची नेमणूकही त्यांनी केली, आणि चांगले तज्ज्ञ माणसं त्याच्यात घेतले गेले, आणि अतिशय समग्र अहवाल त्यावेळेला तयार केला होता. भारतात गायकवाड आयोगाच्या अहवाला इतका चांगला एकही अहवाल नाही आजपर्यंत झालेला नाही, इतका चांगला तो अहवाल आहे. आणि त्याची मांडणी पण हायकोर्टात फार ताकदीने झाली, आणि आरक्षण तेव्हा टिकलं होतं. आता हे ते सांगतात तेच मी सांगतो असं तुम्हाला वाटेल, पण माझा मुद्दा अजून वेगळा आहे. मुद्दा काय आहे की हायकोर्टने काय निर्णय दिलेला आहे तेव्हा हे कोणी सांगत नाही. हायकोर्टने तेव्हा निर्णय असा दिलेला आहे की एक स्पेशल केस म्हणून आम्ही तात्पुरतं या आरक्षणाला मान्यता देतोय 50%च्या वर, पण तुम्ही लवकरात लवकर कायद्याप्रमाणे ओबीसी आरक्षणाची पुनर्तपासणी करा, आणि मराठा समाजाला 50%च्या आत घाला काही काळामध्ये. ही तात्पुरतं आम्ही मान्य करतोय असंच हायकोर्टने सांगितलेलं आहे. पण त्या मुद्द्याचा पुढे कुठेही उल्लेख होत नाही, आणि हायकोर्टात टिकलं, आणि त्याला चॅलेंज झालं म्हणून सुप्रीम कोर्टात गेलं, हे म्हणण्याच्या गोष्टी आहेत. मूळ हायकोर्टचा निर्णयच कोणी लागू केलेला नाही. आता मुद्दा असा आहे की सगळा जो तिढा येऊन लागलाय ओबीसी आरक्षणाच्या पुनर्परीक्षणाचा, ज्याच्यासाठी मी याचिका केली होती, त्या याचिकेनंतर आता 4 याचिका पडलेल्या आहेत. मग मराठा समाजाचे एवढे अब्जावधीचा खर्च करून आंदोलन होतात, त्यातले 10-5 कोटी खर्च करून त्या याचिका चालवल्या, तर ओबीसी आरक्षणाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल, आणि मराठ्यांना ओबीसी जागा मिळेल ना. ते करायला मराठा समाजाची तयारी नाहीये, किंवा मराठा नेते त्याबद्दल बोलतच नाही. मैदानात आपण किती लढलो तरी कायद्याचा प्रश्न सुटत नाही ना, कायद्याने लढावं लागेल ना त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी एवढा आम्ही बेस तयार करून ठेवलेला आहे की कोणी लढलं ती केस तरी त्याला यश मिळू शकतं. आणि माझ्याबरोबर 4 याचिका आहे, माझ्या नावाची नाही तर कोणाच्याही नावाची लढू शकता तुम्ही. पण ती जर केस चालवली तर कोर्टासमोर आपण जर हे सिद्ध केलं की हे आरक्षण बेकायदेशीररित्या उपभोगत आहेत हे लोक, तर त्याची पुनर्रचना होईल. पुनर्रचना झाली की मराठा समाज त्यात आपोआपच जाणार आहे ना.
हा मार्ग उपलब्ध आहे, पण मराठा समाजाचं या मार्गाकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. नुसतं मैदानातल्या आंदोलनाच्या बद्दल सगळं घडतंय. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सरकार काय देऊ शकतं, तर सरकारला जे आता देणं शक्य होतं त्यांनी 10% आरक्षण 50%च्या वरती दिलेलं आहे. ते आरक्षण टिकेल की नाही टिकेल, तर आरक्षणाचा केस कशा पद्धतीने लढली जाते याच्यावरती अवलंबून आहे. कारण कोर्टामध्ये कोणतीही किती किचकट केस असली, शिंदे साहेबांचा पक्ष लिगल आणि अजितदादाचा पक्ष लिगल, शरद पवारांचा पक्ष इलिगल, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष इलिगल, याच्यासारखे जर कोर्टातून इश्यू सुटू शकतात तर मराठा आरक्षणाचे इश्यू की झाडकी पत्ती आहे. सरकारला जर हा विश्वास असेल तर सरकारने छाती टोकपणे मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे की हे आरक्षण टिकेल. कोण म्हणतं टिकणार नाही, आम्ही टिकून दाखवतो. सरकारचे जे ऍडव्होकेट जनरल आहे त्यांनी येऊन मीडियात स्टेटमेंट दिलं पाहिजे. कॉन्क्रीट बोला, एसीबीसी आरक्षण टिकणार म्हणजे टिकणार, सगळ्यांना विश्वास वाटेल. कसं टिकणार ते आमचं आम्ही बघून घेऊ असंही ते म्हणू शकतात, पण त्यांनी म्हणायला पाहिजे. ती गोष्ट ते बोलत नाही, याच्यामुळे समाजाच्या मनामध्ये किंतु परंतु तयार होतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे की मराठा समाजाला ओबीसीत का घातलं जात नाही, तर जसं मी सांगितलं तुकडे तुकडे झालेले आहेत आणि कुठल्या याच्यात घालायचं तर ओझ वाटणं स्वाभाविक आहे. हा एक भीतीचा मुद्दा आहे. दुसरा भीतीचा मुद्दा राजकीय पण आहे. ओबीसीत घातलं तर मराठा समाज पुन्हा राजकारणात पण पात्र होतो आरक्षण घ्यायला, झेडपी, पंचायत समिती, नगर परिषदा वगैरे. मग प्रश्न असा आहे की ओबीसी वाले म्हणतात आम्हाला आता कुठे सत्ता मिळू लागली तिकडूनही तुम्ही आम्हाला हाकलणार का, मग हा कळीचा मुद्दा होऊन जातो. म्हणून पण सरकार मराठा समाजाला ओबीसीत घालत नाही. मग सरकारने सांगावं ना स्पष्ट की आम्ही बाबा हे ओबीसी सारखंच आरक्षण दिलेलं आहे, ओबीसीच्या सगळ्या सवलती याला पण आम्ही देतो आहोत, जे काय कमी असेल ती पॉइंट आउट करा, आम्ही तेही विषय सोडू, पण राजकारणाचं आरक्षण मराठ्यांना देणं आम्हाला शक्य नाहीये असं सरकारने म्हणावं. त्याला मराठा समाजाचा पाठिंबा मिळू शकतो, कारण मराठा समाज कधीही राजकीय आरक्षण मागत नाही, फक्त नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण मराठा समाज मागतो. त्यामुळे सरकारने पुढे येऊन हे सांगितलं पाहिजे ना, आमच्या अडचणी अशा आहेत की आम्ही राजकीय आरक्षण नाही देऊ शकत, आम्ही ओबीसीत तुकडे तुकडे झाल्यामुळे नाही घालू शकत, पण मराठा समाजाचं आरक्षण आम्ही सुरक्षित ठेवू, हे त्यांनी म्हटलं पाहिजे. दुसरी गोष्ट फी सवलतीचा पण इश्यू आहे. ओबीसीला फ्री शिप मिळते प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये, मराठा समाजाला फक्त 50% फी सवलत मिळते. ती सवलत ओबीसीला पण मिळते. मग फ्री शिप मराठ्यांना पण दिली पाहिजे, कारण ते ओबीसी सारखंच आरक्षण आहे. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा काय होतो, वयाच्या शिथिलतेचा भाग असतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये वयाची शिथिलता मिळते, ती याला लागू नाहीये. मग असे जे छोटे छोटे इश्यू आहे त्याच्याबद्दल सरकारने पुढे येऊन म्हटलं पाहिजे हे आपण सोडू. सरकार स्वतःहून हे करू शकतं ना. जरांगे पाटलांनी मागणी करायची काय गरज आहे त्याच्यासाठी, जरांगे पाटील ती मागणी करत नाही म्हणून यांनी मागण्याच मान्य करायच्या नाही. सरकारची चूक काय आहे ती म्हणजे फडणवीस साहेब असो की भाजपा असो, जरांगे पाटलांचा बदला घेण्यासाठी समाजाचा बदला घेतात.